नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। तर नवीन पद्धतीची कटिंग आहे। यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत पेपरवरतीच। छोटी कटोरी मोठी कटोरी काढण्याच्या ऐवजी डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची, ती कटोरी वाढवताना काय बदल करायचे, नॉर्मल कटोरी ब्लाऊज कटिंग करताना आणि ह्यामध्ये काय बदल करायचे, ते परफेक्ट कसं कटिंग करायचं। आणि ह्यामध्ये बघा, तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज करा, कितीही साईज असू द्या किंवा कमी साईज असू दे, शोल्डर अजिबात उतरणार नाही, कटोरी साईज कमी जास्त कधीही होणार नाही, परफेक्ट येणार आहे ब्लाऊज 100%। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं अशा पद्धतीने जे कटिंग करताना एकही अडचण येणार नाही। सुरुवातीला बघा 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर तयार उंची आपण इथं 13 आहे, 1 इंच मार्जिन म्हणजे 14 इंचाला मार्क केलेला आहे। 14 इंचाला मार्क केल्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे ना, त्यामुळं इकडच्या साईडला जे अंतर आहे ते आपल्याला 1.5 इंच सोडून घ्यायचं आहे बघा। आणि 40च्या पुढचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही अंतर आहे ते 2 इंच घ्या। हा आपला 40च्या आतला ब्लाऊज आहे, ह्यामध्ये आपल्याला अंतर आहे ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर हा बदल करायचा आहे। आणि प्रत्येकाचा कटोरी राऊंड ही वेगळा वेगळा आहे, साईजनुसार तोही कसा आहे ते बघायचं आहे। तर बघा, आता इथं आपण 1.5 इंच घेतलेला आहे। आता ह्याच्या पुढं माप टाकायचं आहे। हे अंतर पाठीमागच्या भागातून कसं कट करायचं, फक्त हे अंतर आपलं कटोरी वाढवण्यासाठी आहे, ते बघूयात। आता बघा, इथं गळा रुंदी घेतलेली आहे आपण 2.5 इंच, 3 इंच शोल्डर। आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे, तर समोरील गळा आपला तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच। वरतीही आपण 2.5 इंच घेतली गळा रुंदी, इथंही गळा रुंदी 2.5 घ्यायची आणि हे मार्क करून घ्यायचं आहे गळा रुंदीचा। खालीवरी गळा रुंदी सेम आली पाहिजे, म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो। आता समोरील गळा तयार झालेला आहे, तर इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला अशा पद्धतीने। आता मुंडा घ्यायचा आहे, मुंडा 5.5 इंच आहे, 32 साईजचा ब्लाऊज आहे, 5.5 इंच मुंडा आहे, तयार 5, अर्धा इंच मार्जिन 5.5। आता इथं वरती 3 इंच शोल्डर घेतलं, इथंही शोल्डर 3 इंच आहे का बघायचं। त्यानंतर आता आपल्याला मुंड्याची लाईन आहे ती सरळ करून घ्यायची आहे। त्यानंतर आता हे टाकायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन। तर कुठून माप टाकायचं, ह्याच्या पुढं टाकायचं आहे बघा। आता हे जे माप आहे ना, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन, हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना, ह्याच्या पुढं टाकायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग आपला 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। हा पॉईंट लक्षात ठेवा। ह्याच्या पुढं माप टाकायचं, आपण गळा रुंदीचं जसं माप त्याच्या पुढं टाकलं तसंच आपण त्याच्या पुढे ते माप टाकून घ्यायचं आहे। आता हेच माप आपण खाली घ्यायचं, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, या छातीचा चौथा भाग हे प्लस 1.5 इंच मार्जिन, म्हणजे कमरेचं माप नाही काढलं तरी ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो। हे आता आपलं हे तयार झालेलं आहे, हा छातीचा भाग, हे 1.5 इंच मार्जिन। आता आपल्याला मुंड्याचे आकार घ्यायचे आहेत, तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, मुंड्याचे आकार आपण 1 आणि 1.5 इंचावरतीच देऊन घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं गोलाकार देत मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, दोन्हीही मुंड्याला बघा अशा पद्धतीनं आकार द्यायचा, जेणेकरून आपला आकार व्यवस्थित खोलगट आला ना, ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो। हे बघा, व्यवस्थित मुंड्याचे आकार गोलाकार देऊन तयार झालेले आहेत। आता मुंड्याचे आकार दिल्यानंतर यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही, क्रॉसपट्टी आपण दुसरी सहज काढू शकतो, पण कटोरीमध्ये प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी डायरेक्ट कटोरीचं कटिंग आहे। तर आता कटोरी डायरेक्ट कटिंग करताना काय बदल करायचे, आता बघा, एक पट्टीचं माप न टाकता आता काय करायचं ते बघा। सुरुवातीला इकडच्या बाजूला 2 इंच घ्यायचं, आता इथून सुरुवात करायची आहे, जे 1.5 इंच अंतर सोडलं ना आपण, आता तिथून आपल्याला हे अंतर हवं आहे आपल्याला आता कटोरी वाढवताना, त्यामुळे हे इथं 2 इंचाला मार्क केलं, इकडच्याही साईडला 2 इंचाला मार्क केलं, इथून सुरुवात केलेलं आहे आपण सुरुवातीपासून, म्हणजे जे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे तिथून बॉक्स तयार केला 2 इंचाचा। 2 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर हा 2 इंचाचा बॉक्स तयार झाला, त्याच्यावरती परत एकदा 2 इंच घ्यायचा आहे, 2 वेळेस आपल्याला 2-2 इंच घ्यायचं आहे। सुरुवातीला 2 इंचाचा बॉक्स केला, परत वरती 2 इंच घेतलं। आता हे समोरचा हे गळा रुंदीचा पॉईंट आहे इथं आपला समोरचा गळा, इथून हे क्रॉसमध्ये असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, हे असं। हे कुठल्याही साईजला हे सेम असंच वाढवायचं,
म्हणजे ह्यामध्ये बदल करायचा नाही. हे आपण क्रॉस जोडलं, आधी 2 इंच घेतलं, परत वरती 2 इंच घेतलं आणि हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 34 साईजच्या ब्लाऊजला 7.5 इंच कटोरी राऊंड येतो आपला. 34 साईजच्या ब्लाऊजला 7.5 इंच कटोरी राऊंड येतो. तर कसा टाकायचा, हे 7.5 इंच आहे ना, हे बघा असं टाकायचं. ही 2 इंचाचा जो पॉईंट आहे, हे 2 इंच आपलं लाईन, 2 इंचाला अशी क्रॉस, इथून इकडं क्रॉस टेप धरायचा असा 7.5ला बरोबर, आणि हे असं मार्क करायचं. आणि हे 7.5चा मध्य लगेच असा काढून घ्यायचा. हे प्रत्येकाला असंच करायचं बरं. हे 7.5 घेतलं आपण, ह्या 7.5चा मध्य लगेच काढायचा, इथं मार्क केलं आणि हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. ते मार्क केलं. आता इथून खाली बरोबर 1.5 इंच अंतर घ्यायचं, सॉरी 2 इंच घ्यायचं. इथून खाली आपल्याला अंतर किती घ्यायचं, 2 इंच घ्यायचं आहे बरोबर. असं 2 इंच घेतलं आपण, ठीक आहे. सुरुवातीला कटोरी राऊंड टाकला, इथून 7.5 इंच, 7.5चा मध्य केला डबल फोल्ड टेप करून, किंवा असं गणित करूनही करू शकता. त्यानंतर मध्य आलाय तिथं मार्क करायचं, हे सरळ मार्किंग करायचं आणि हे 2 इंच अंतर खाली घ्यायचं. आता हे टेपनं जे आहेत हे पॉईंट जोडायचे, जसं आपण कटोरी वाढवताना जोडतो ना तसंच हे जोडून घ्यायचं आहे. हे असं हे झालेलं आहे शिकडच्या साईडची कटोरी वाढवून. आता आपल्याला हा 1 इंचाचा मुंडा आहे ना आपला, हा तिथून खाली आपल्याला 2.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. समोरील गळ्याला आपल्याला इथं 1 इंचाला एक मार्क करायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा लगेच कटोरी तयार झाली आपली, म्हणजे कुठलाही आपण माप काढत बसलो नाही किंवा काही बदल केलेला नाही. सहज पद्धतीने बघा आपली परफेक्ट अशी कटोरी वाढून तयार झालेली आहे. तर आता बघा परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची कटोरी तुम्ही अशा पद्धतीनं जर ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊजमध्ये तुमच्या एकही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित आपला ब्लाऊज तयार होणार आहे. आता हे कट कसं करायचं, हे अंतर कसं आपल्याला पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे ते बघूयात. आता सुरुवातीला बघा हे आपण जे आहे ना, हे इकडचं हे कट करू अगोदर, एक्स्ट्रा राहिलेलं. त्यानंतर हे पाठीमागचा मुंडा सुरुवातीला कट करायचा, दोन्ही पार्ट जे आहेत कट करतो ना आपण. मग सुरुवातीला आपण 1.5 इंचाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा मुंडा कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा गळा रुंदीचा पॉईंट आहे आपला, इथं आपल्याला 1.5-2 इंचावरती कट मार्किंग करून घेतलेली आहे ना आपण, तिथं 1.5-2 इंचावरती कट मारून घ्यायचा. तो कट मारून घेतल्यानंतर आता हे आपल्याला बघा दोन्ही भागातलं अंतर आपल्याला कट करायचं आहे. त्यामुळे आता काय करू, नंतर हे मार्किंग करून पाठीमागच्या भागातलं अंतर कट करू, म्हणजे लक्षात येतं आपल्या. आता हे दोन्ही भाग आहेत ना सेपरेट करून घ्यायचे आहेत. अगोदर काय केलं, गळा रुंदीला कट मारला 1.5-2 इंचावरती, हे 1.5 इंच तर सोडलेलं, ही आपली गळा रुंदी, हे समोरच्या गळ्याचं मार्किंग आहे ना तिथं आपण 1.5 ते 2 इंचावरती कट मारला, म्हणजे पाठीमागचा गळा कट करताना लक्षात येईल. आणि हे दोन्ही भाग आपण सेपरेट करू यायचे असे, ठीक आहे. दोन्ही भाग सेपरेट केल्याच्या नंतर आता आपल्याला आता इथून कट करायचं आहे आपल्याला. हे गळा रुंदीला कट मारलं ना तिथून हे कट करून घ्यायचं आहे. जसं आपण मार्किंग केलं व्यवस्थित तसं आता कट करायचं बघा, हे क्रॉस. आता आपण जसं मार्किंग केलेलं तसं कट करायचं. हे 2 इंच अंतर सोडलेलं योकपट्टीचा पार्ट आपल्याला इथं लागतच नाही, त्यामुळे हे असं कट करायचं, तो आपल्याला लागणार नाही. आता आपण हे मुंडा आहे ना 1 इंचाचा, तो कट करायला विसरायचा नाही, नाहीतर भरपूर असा मुंड्यामध्ये चुन्ना पडतील. त्यामुळे हा 1/2 इंचाचा मार्किंग केलेलं कट करायला विसरायचं नाही. ते झालं. आता हे कटोरी जशी मार्किंग केली तशी गोलाकारमध्ये कट करायची. बघा किती सहज सोप्या पद्धतीने आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. कटोरी तयार झाल्यानंतर हा पॉईंट ह्या पॉईंटवरती ठेवायचा असा, हे बघा असं. आणि हे कमी जास्त अंतर होतं थोडंसं, ते झालेलं अंतर कट करायचं आहे. थोडंसं क्रॉस होतं ते कमी जास्त, हे झालेलं अंतर कमी जास्त झालेलं आहे ते कट करायचं. बघा एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे. यामध्ये बघा तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर आहे ते कधीही उतरणार नाही. सहज पद्धतीनं जरी ब्लाऊज कट केला तरी परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग येतं. आता हे साईडला ठेवू, पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग करायचं. आता ह्याच्यावरती बघा मार्करचं उठलेलं आहे, तर हे आपण आता काय करायचं आहे, 1.5 इंच मार्क करायचं, म्हणजे पाठीमागच्या भागातून ते आपण अंतर कट करायचं आहे. ते अंतर आपल्याला कशासाठी पाहिजे होतं, फक्त कटोरी वाढवण्यासाठी. हे 1.5 इंच आणि हे मार्क करूयात. अगोदर हा पॉईंट क्लिअर करायचा आणि मग पाठीमागच्या भागाचं दुसरं जे माप आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. अगोदर
पूर्ण जे आहे ते 1.5 इंच कमी करायचं, सोडलेलं अंतर आहे ते. हे 1.5 इंच कट केलं. आता बघा गळारुंदीला आपण इथं कट मारलेला आहे, गळारुंदीला कट मारलेला आहे. तर आता आपल्याला सोपं झालेलं आहे. पाठीमागचा तुमचा जितका गळा आहे तितकं तुम्हाला इथं घ्यायचं आहे. पाठीमागचा गळा किती आहे आपला 9 आहे, तर अर्धा इंच मार्जिन 9.5 घ्या. 8 असेल तर 8.5 घ्या. अशा पद्धतीनं घ्या. आता इथं बघा 2.5 इंच गळारुंदी घेतलेली, इथं ही 2.5 इंच गळारुंदी घेतली. वरती तर आपण इथं कट हे मार्क करू आता आपण. आणि आता पाठीमागचा गळा आपल्याला जसा हवा तसा कट करायचा. इथं मी चौकोनीच ठेवणार आहे. आता हे बघा हे कट करून घेऊ आपण. पाठीमागचा भागही आपला व्यवस्थित कटिंग झालेला आहे, समोरचा भागही व्यवस्थित कटिंग झालेला आहे. आपण आता योगपट्टीचं माप टाकूया. आता बघा योगपट्टीचं माप टाकताना काय करायचं, आता कितीची क्रॉसपट्टी काढायची, छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जितका आहे ना त्याची क्रॉसपट्टी काढायची आहे. तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन म्हणजे 9.5च क्रॉसपट्टी काढायची आहे. जेवढा आपला छातीचा चौथा भाग आहे तेवढीच आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर आता बघा हे आपण मार्क केलेलं आहे. आता बघा किती घ्यायची, फिटिंगच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही बाजूला सुरुवातीला 2.5ला मार्क करायचं आणि वरती अर्धा इंचाला मार्क करायचं. 2.5 आणि 3चे घ्यायचे आहे. मग सुरुवातीला आपण 2.5चा बॉक्स तयार केला आणि परत हे कर्वमध्ये आपण असं हे जे आहे ते असं मार्क करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. आता हे कट कसं करायचं बघा, अशा पद्धतीने हे कट करायचं, जसं मार्किंग आहे तसं कट करायचं आहे. क्रॉसपट्टी पण आपली तयार झालेली आहे. आता बघा आता बाहीचं माप टाकूया. बाही कटिंग करताना बघा डबल फोल्ड आपल्याला पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजूवरती उंची टाकायची. तयार उंची जितकी आहे त्यामध्ये तुम्हाला कुठला ब्लाऊज आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगर अस्तर, त्यानुसार मार्जिन मिक्स करायचं आहे. आता इथं बिगर अस्तरचा ब्लाऊज कटिंग करूयात आपण. तर 1.5 इंच मार्जिन सोडायचं सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि तयार ब्लाऊजची तुमची उंची जितकी आहे तितकी घ्या. तयार ब्लाऊजची उंची आपली 5 इंच आहे आणि 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे. आता आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर घडी किती घ्यायची की 8ची घडी घ्यायची आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग कितीचा घ्यायचा आपल्याला 8 इंचाचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. मग इथंही आपण 8 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता बघा 8 इंचचा बॉक्स करून घेऊया सुरुवातीला. 8 इंचचा बॉक्स तयार करायचा म्हणजे 5.5 इंच आपली 5 इंच तयार उंची, 6.5 आणि 8 असं. आता हा बॉक्स तयार केलेला आहे, ह्यामध्ये उंची टाकू. हे मार्जिन ही आपण मार्क करून घेऊया. तर बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी बघा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. हे 1.5 इंच मार्जिन ही तयार ब्लाऊज बाहीची उंची 5 इंच. आता 5 इंचाची बाहीची उंची आहे तर 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. आता खाली बरोबर 1.5 इंच घ्या. बघा इथं बरोबर खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता इथंही आपल्याला 2 मार्क करायचे आहेत, 1 इंचाला आणि 2 इंचाला. इथं 1.5 इंच घेतलं, खालच्या बाजूला 2 मार्क करायच्या, 1 इंचाला आणि 2 इंचाला मार्क केलेला आहे. आता आपल्याला बाहीला 2 आकार असा पहिला आकार देण्यासाठी बघा इथून थोडंसं सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं हा आकार देऊन घ्यायचा आहे. बाहीला बघा 2 आकार असतात. फिशसारखा जर आकार कट झाला बाहीचा तर आपली परफेक्ट बाही आली आहे हे ओळखायचं. आता इथपर्यंत आपलं 1.5 इंच कुठं आलेलं आहे बघा. दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं, ते हे 1.5 इंच आपलं इथं आहे. ह्या 1.5 इंचापासून खाली आपल्याला 2.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज बघा असा आकार द्या. असा जर आकार दिला ना बाहीचा परफेक्ट येतो, यामध्ये चूक होत नाही. जे चुन्ना वगैरे पडतात ना ते पडत नाहीत. 2.5 इंचाला मार्क केले ना तिथं बरोबर अर्धा इंच घ्यायचं आणि आता खालीपासून म्हणजे सुरुवातीपासून आकार द्यायला सुरुवात करायची. आता फक्त हे पॉईंट जॉईंट करायचे आहेत, हे पॉईंट आणि हा पॉईंट असा बघा असा आकार आला पाहिजे बाहीचा. ह्यामुळं काय होतं आपली बाही जी आहे ती एकदम व्यवस्थित तयार होते. यामध्ये एकही अडचणी येत नाही. हे बघा अशा पद्धतीनं बाहीला आकार देऊन घ्या. आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आपला 5.5 इंच दंडघेर आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर 5.5 आणि 1.5 इंच मार्जिन. आणि हे आपण इथं क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे, हे असं. ठीक आहे. आता हे आपलं बाहीचं मार्किंग झालेलं आहे. आता कट कसं करायचं,
हे बघा, हे 1.5 इंच जे अंतर उरलेलं आहे इथून कट करायचं. 1.5 इंच जे मार्किंग आहे ना तिथपर्यंत दोन्ही पार्ट एक ठिकाणी कट करायचे आणि परत बाहेरचा जो आकार दिलेला आहे ना आपण तो अगोदर कट करायचा. मी दाखवते तसं कट करा. सुरुवातीला 1.5 इंचापर्यंत बरोबर कट केलं आणि परत बाहेरचा आकार कट केला. आता बाही उकलून घ्यायची पूर्णपणे आणि मग हा आकार कट करायचा. हे अंतर अर्धा किंवा पाऊण इंच आलं पाहिजे, त्यापेक्षा कमी जास्त होऊ द्यायचं नाही. अर्धा किंवा पाव इंच हे अंतर आलं पाहिजे म्हणजे आपली बाहीची कटिंग व्यवस्थित होते. ह्यापेक्षा कमी जास्त होऊ द्यायचं नाही. बघा, परफेक्ट अशी बाही कटिंग तयार झालेली आहे. क्रॉस पट्टी आहे आपली आणि ही आपला पाठीमागचा भाग आणि कटोरी आणि साईड पट्टी. तर अशा पद्धतीनं बघा, एकदम नवीन आणि सहज पद्धत आहे. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची तुम्ही कटिंग करू शकता. फक्त कटोरी राऊंड वेगळा आहे प्रत्येकाचा. तर आज आपण 32 साईजचं बघितलं. तुम्हाला कुठल्या साईजचं कटिंग हवं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती तयार करूयात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.